नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी आरशात स्वतःकडे पाहून असा विचार केला आहे का, की माझ्यात काहीतरी कमी आहे? लोकांसमोर बोलताना मला आत्मविश्वास वाटत नाही आणि मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आणि जर उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं, की चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे महागडे कपडे किंवा इंग्रजीत बोलणं किंवा श्रीमंत असणं. पण खरं व्यक्तिमत्व या गोष्टींवर ठरत नाही. तुमचे विचार, तुमच्या सवयी, तुमचं वागणं आणि तुमचा दृष्टिकोन हेच खरं व्यक्तिमत्व घडवत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं बदलण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची गरज नाही. फक्त रोज काही छोट्या सवयी बदलायच्या आहेत. आज मी अशा काही सवयी सांगणार आहे, ज्या मी स्वतःही आयुष्यात महत्त्वाच्या मानते आणि ज्यामुळे कोणतीही व्यक्ती स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. चला तर सुरुवात करूया. पहिली सवय म्हणजे दिवसाची सुरुवात ही मोबाईलने नाही, स्वतःने करायची. आजकाल सकाळी डोळे उघडण्यापूर्वीही हात मोबाईलकडे जातो. व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा न्यूज. आणि दिवसाची सुरुवात दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहण्याने होते, हे ऐकल्याने होते. आणि मग दिवसभर मन अस्थिर राहतं. आजपासून एक छोटासा प्रयोग करा. उठल्यानंतर पहिली 30 मिनिटं मोबाईलला हात नाही लावायचा. त्या वेळेमध्ये शांत बसा, प्रार्थना करा किंवा फक्त आजचा दिवस हा कसा घालवायचा याचा विचार करा. विश्वास ठेवा, दिवसाची सुरुवात जशी होत असते तसाच दिवस घडत जातो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त प्रभाव हा कोणाच्या शब्दांचा पडतो माहिती आहे? स्वतःच्या. जर तुम्ही रोज स्वतःलाच म्हणत असाल की माझ्याकडून नाही होणार, मी काहीच करू शकत नाही किंवा माझं नशीबच खराब आहे, तर हळूहळू तुमचा मेंदू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. त्याऐवजी आजपासून स्वतःला सांगा, मी शिकतोय, मी रोज थोडा चांगला होत आहे, मी प्रयत्न सोडणार नाही. हे जादूचे शब्द नाहीत, पण हे शब्द तुमच्या विचारांची दिशा बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे रोज फक्त 20 मिनिटं स्वतःमध्ये गुंतवणूक करा. स्वतःसाठी वेळ काढा. आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो, कामासाठी वेळ देतो, मोबाईलसाठी वेळ देतो, पण स्वतःसाठी किती वेळ देतो? फक्त 20 मिनिटं. हो, फक्त 20 मिनिटं. एखादं चांगलं पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका, प्रेरणादायी व्याख्यान ऐका किंवा स्वतःच्या ध्येयांबद्दल लिहा. कल्पना करा, जर तुम्ही वर्षभर रोज 20 मिनिटं स्वतःमध्ये गुंतवणूक केलीत, तर पुढच्या वर्षी तुम्ही आजसारखेच राहाल का? नक्कीच नाही. कारण ज्ञान हा व्यक्तिमत्वाचा सर्वात सुंदर दागिना आहे. चौथी गोष्ट म्हणजे बोलण्यापेक्षा ऐकायला शिका. आपल्याला वाटतं चांगलं बोलणारा माणूस हा प्रभावी असतो. पण खरं काय आहे माहिती आहे? चांगलं ऐकणारा माणूस जास्त प्रभावी असतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलते, तेव्हा मध्येच स्वतःचे अनुभव सांगत बसू नका. त्यांचं बोलणं पूर्ण ऐका. डोळ्यात डोळे घालून ऐका. त्यांना जाणवू द्या, की ही व्यक्ती मला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना नेहमी हुशार माणसं लक्षात राहत नाहीत, पण त्यांना मनापासून ऐकणारी माणसं कायम लक्षात राहतात. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला व्यवस्थित ठेवा. जरी तुम्ही घरी असलात तरी. हा मुद्दा खूप छोटा वाटेल, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. काही लोक म्हणतात, घरीच तर आहे, कशाला तयार व्हायचं? पण प्रश्न हा इतरांचा नाही. प्रश्न तुमच्या स्वतःच्या मनाचा आहे. जेव्हा तुम्ही स्वच्छ कपडे घालता, केस नीट ठेवता, चेहऱ्यावर हसू ठेवता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो. कारण तुम्ही स्वतःलाच एक संदेश देत असता, की मी स्वतःचा आदर करतो किंवा मी स्वतःचा आदर करते. आणि जो स्वतःचा आदर करतो, त्याचा आदर जगही करायला लागतं. सहावी गोष्ट म्हणजे तक्रार कमी आणि उपाय जास्त. एकाच परिस्थितीमध्ये दोन माणसं वेगवेगळं आयुष्य जगतात. का? कारण एक माणूस सतत म्हणत राहतो, की माझ्याकडे काही नाही, माझ्याबरोबरच असं का होतं? आणि दुसरा विचारतो, आता मी काय करू शकतो? हे दोन प्रश्न आयुष्याची दिशा बदलतात. आजपासून प्रत्येक अडचणीसमोर स्वतःला विचारा, या परिस्थितीत माझ्या हातात काय आहे? तुमच्या हातात जे आहे त्यावर काम करा आणि जे नाही त्याचा विचार करून वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, आज आपण अशा 6 सवयी पाहिल्या, ज्या कोणताही खर्च न करता घरात राहून तुम्ही आजपासून सुरू करू शकता. लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, तर ते रोज घेतलेल्या छोट्या-छोट्या निर्णयांनी बदलतं. पण अजून काही अशा सवयी बाकी आहेत, ज्या तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमचं बोलणं प्रभावी बनवतील आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. मित्रांनो, आतापर्यंत आपण 6 महत्त्वाच्या सवयी पाहिल्या.
आता अशा काही सवयी पाहूया, ज्या फक्त तुमचं व्यक्तिमत्वच नाही, तर तुमचा आत्मविश्वास, तुमची विचार करण्याची पद्धत आणि लोकांशी असलेलं नातंही बदलून टाकतील. सवय नंबर 7. रोज काहीतरी नवीन शिका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस शिकणं थांबवतो, तो वाढणंही थांबवतो. त्याची ग्रोथही थांबते. आज इंटरनेटमुळे ज्ञान आपल्या हातात आलेलं आहे. पण आपण त्याचा वापर किती करतो? रोज सोशल मीडियावर 1 तास घालवण्याऐवजी त्यातील 15 किंवा 20 मिनिटं एखादं नवीन कौशल्य शिकण्यात घालवलं तर चांगलं बोलणं, वेळेचं नियोजन, आर्थिक नियोजन किंवा नवीन भाषा. प्रत्येक नवीन कौशल्य तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक नवीन आत्मविश्वास जोडतं. 8वा पॉइंट म्हणजे स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. आज सोशल मीडियावर प्रत्येक जण आनंदी दिसतो, यशस्वी दिसतो, परिपूर्ण दिसतो. आणि मग आपण विचार करतो, माझ्याकडे हे नाही, मी त्याच्यासारखा का नाही? पण सत्य हे आहे की तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य पाहत आहात, त्यांचा संघर्ष नाही. आणि म्हणून आजपासून एक नियम करा. रोज रात्री स्वतःला विचारा की मी कालपेक्षा आज थोडा तरी चांगला झालो का? आणि जर उत्तर हो असेल, तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. 9वी गोष्ट, शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आपल्याला अनेकदा प्रेरणा, मोटिवेशन मिळत असतं. 2 दिवस आपण खूप उत्साहात काम करतो आणि मग पुन्हा सगळं थांबतं. म्हणूनच प्रेरणेपेक्षा शिस्त महत्वाची असते. मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन महत्वाचं असतं. रोज एकाच वेळी उठा. स्वतःला दिलेला शब्द पाळा. लहान सवयी सातत्याने करा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक महान काम करत नाहीत. ते साधी कामं रोज करतात. शिस्त ही तुमच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ओळख असते. 10वी गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांचा सहवास निवडा. मित्रमैत्रिणींनो, आपण ज्या वातावरणात राहतो तसंच हळूहळू बनत जातो. जर सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांमध्ये आपण राहिलात, तर नकळत तुमचे विचारही तसेच होतील. पण जर सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी जोडले गेलात, तर तुमच्यातही सकारात्मक बदल होऊ लागतो. आणि जर असे लोक आजूबाजूला नसतील, तर पुस्तकांना मित्र बनवा, चांगले पॉडकास्ट ऐका, प्रेरणादायी व्हिडिओ पहा. कारण प्रत्येक सहवास प्रत्यक्ष असायलाच हवा असं नाही. कधी कधी एक चांगलं पुस्तकही आयुष्यभराचं मित्र बनतं. 11वी गोष्ट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायला शिका. आपल्याकडे काय नाही याचाच आपण जास्त विचार करतो. पण एकदा शांत बसून विचार करा, आज तुमच्याकडे किती गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानू शकता. घर, अन्न, कुटुंब, शिकण्याची संधी आहे आणि हे सगळं प्रत्येकाला मिळत नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. ही छोटी सवय मनात समाधान निर्माण करते आणि समाधान असलेली व्यक्ती अधिक शांत, अधिक आत्मविश्वासू आणि अधिक आकर्षक दिसते. 12वी महत्वाची सवय म्हणजे कृती करा, ऍक्शन घ्या. आता मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, उद्या दुसराही पाहाल. पण जर आयुष्यात काहीच बदल केला नाही, तर पुढच्या वर्षीही तुम्ही याच ठिकाणी असाल. मित्रांनो, ज्ञान हे महत्वाचं आहे, पण ज्ञानापेक्षा कृती ही अधिक महत्वाची आहे. एका वेळी सगळं बदलायचा प्रयत्न करू नका. आज फक्त एक सवय निवडा आणि ती पुढचे 30 दिवस, महिनाभर सातत्याने करा. मग दुसरी सवय निवडा. अशा छोट्या छोट्या पावलांनी मोठे बदल घडतात. एक छोटी गोष्ट सांगते. एका शिल्पकाराला विचारलं की तुम्ही एवढा सुंदर पुतळा कसा बनवता? तेव्हा तो हसला आणि म्हणाला, मी पुतळा बनवत नाही, मी फक्त दगडावरचे नको असलेले तुकडे काढून टाकतो. सुंदर मूर्ती आधीपासूनच त्यात असते. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यातही तसंच आहे. आपल्याला नवीन व्यक्तिमत्व तयार करायचं नसतं, फक्त आळस काढून टाकायचा असतो, भीती काढून टाकायची असते, नकारात्मक विचार दूर करायचे असतात, स्वतःवरचा अविश्वास सोडायचा असतो. आणि हे सगळं बाजूला केलं की तुमच्यातली सर्वोत्तम व्यक्ती स्वतःच समोर येते. मित्रांनो, आज आपण घरात राहून व्यक्तिमत्व घडवण्याच्या काही प्रभावी सवयी पाहिल्या. लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व कपड्यांनी मोठं होत नाही, सवयींनी मोठं होतं. तुमची पदवी, तुमच्याकडे असलेला पैसा किंवा तुमचं घर, या गोष्टी काही काळ लोकांना आकर्षित करतील. पण तुमचं चांगलं वागणं, तुमचे विचार आणि तुमचा स्वभाव आणि तुम्ही इतरांना देणारा आदर, यामुळे लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतील. आणि म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी दररोज स्वतःमध्ये फक्त 1% तरी सुधारणा करणार. कारण वर्षभरानंतर हीच 1% सुधारणा तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल. आणि एक दिवस लोक म्हणतील, तुझ्यात एवढा सकारात्मक बदल कसा झाला? आणि त्यावेळी तुमच्याकडे एकच उत्तर असेल, मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि कधी थांबलोच नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.